नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचं जग हे धकाधकीचं जग आहे. आज महिला सुद्धा एक काळाची गरज म्हणून किंवा कुठेतरी आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून नोकरी करतात, व्यवसाय करतात. मग अशा वेळेला होतं काय की नोकरीतल्या जबाबदाऱ्या आणि घरची कर्तव्य सांभाळत असताना एकाच वेळेला दोन दगडांवर पाय ठेवला गेल्यामुळे स्त्रीची खऱ्या अर्थाने दमछाक होताना दिसते. ही सगळी तारेवरची कसरत करत असताना कुठेतरी मग स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. मुळात मुलगी वयात येत असतानाचा टप्पा, यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मातृत्वाचा टप्पा आणि त्यानंतर 40 नंतरचं आयुष्य, अशी स्त्रीच्या आयुष्यात वेगवेगळी महत्त्वाची वळणं येत असतात. मग या सगळ्या बाबतीत आरोग्य कसं राखायचं, याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा. आजचा आपला विषय आहे महिलांचे आरोग्य आणि गर्भसंस्कार. आणि या संदर्भातच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे यांना. मॅडम नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. मॅडम बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे गेल्या 16 वर्षापासून त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेतच. पुणे विद्यापीठातून BA MS आणि त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत DYA ही पदवी प्रथम क्रमांकासह त्यांनी प्राप्त केलेली आहे. गर्भवती महिलांसाठी गर्भिणी प्राश या च्यवनप्राशची निर्मिती करणारी जगातील पहिली महिला म्हणून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया, जाम वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड या जागतिक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. याशिवाय गर्भसंस्कार आणि आरोग्य सखी ही पुस्तके सुद्धा त्यांची प्रकाशित झाली आहेत आणि या पुस्तकांसाठी त्यांना प्रकाशकिरण व शब्दगंध संस्थेतर्फे साहित्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे. लोकसत्ताचा आयुर्वेदामध्ये केलेला उल्लेखनीय कार्याबद्दल नवदुर्गा पुरस्कार त्यांना नुकताच प्राप्त झालेला आहेच. याशिवाय वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेचा वैद्या लक्ष्मीबाई बोरवणकर राष्ट्रीय स्त्रीवैद्या पुरस्काराने सुद्धा त्या सन्मानित आहेत. असा अनेक पुरस्कार प्राप्त असे आपल्या व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बरंच मार्गदर्शन आपण करून घेणार आहोतच. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रश्नांमार्फत आमच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला लागतील दूरध्वनी क्रमांक, ते असे आहेत 24908050, 24988050, 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. सगळ्यांना माहिती आहेच, पण तरी सुद्धा नेहमीप्रमाणे एक विनंती वजा सूचना. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून योग्य ते मार्गदर्शन घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. आजचा आपला विषय आहे महिलांचे आरोग्य आणि गर्भसंस्कार आणि मार्गदर्शन करतायत डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. खरंच तुमच्याकडून आता बरंच काही जाणून घ्यायचं आहेच. सुरुवात आपण स्त्रीच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांनी करूया. जसं मी मगाशी म्हटलं तसं लहान बाळाविषयी तर आपण जाणून घेणारच आहोत, कारण का त्याच्यावरच तुमचा प्रचंड अभ्यास आहेच. पण मुलगी वयात येत असतानाचा टप्पा आणि त्यानंतरचं 40 नंतरचं आयुष्य, ही खरंच खूप वेगवेगळी वळणं मुलीच्या आयुष्यात किंवा स्त्रीच्या आयुष्यात येत असतात, ज्याच्यामध्ये शारीरिक बदल होत असतात, हार्मोन्समध्ये बदल होत असतात. आणि मग अशा वेळेला अगदी मुलगी वयात येत असताना सुद्धा किंवा त्यानंतर जसं 40 नंतरचं असं आहे की कळत नाही नक्की की आपल्याला काय होतंय आणि मग कुठेतरी मग ते मानसिक ताणतणाव सुरू व्हायला लागतात. मग अशा वेळेला नेमकी स्त्रीची भूमिका कशी असली पाहिजे आणि मग तिने आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे? खरं तर स्त्रीचं आयुष्य आहे ते आपण एखाद्या फुलाप्रमाणे ठरवूयात की कळी जर असेल तर ती मुलगी म्हणजे तरुण मुलगी आहे. नंतर तिचं फुलात रूपांतर होताना नक्कीच थोडासा तिला त्रास होणार. नंतर त्या पाकळ्या थोड्याशा सुकायला लागत की 40चं आयुष्य आणि अगदीच गळून पडताना वार्धक्यावस्था. मग फुल कसं नाजूक असतं, कोमल असतं कळी, मग तशाच टप्प्याने स्त्रीला पण नाजूक कोमल
नॉर्मल ह्या दृष्टिकोनातूनच घरातल्यांनी तिला सांभाळलं पाहिजे किंवा तिच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आणि विविध टप्प्यांवर हे सगळे शारीरिक आणि मानसिक बदल हे मुलींमध्ये स्त्रियांमध्ये होत असतात. आता मुलगी वयात येताना म्हणजे जी आपली पिच्युटरी ग्लँड असते मेंदूमध्ये तर ती ऍक्टिव्ह होते आणि त्याच्यातनं इस्ट्रोडियोल हा जो हार्मोन्स असतो की हा त्याचं श्रावण व्हायला लागतं आणि त्यामुळे तिचं रूपांतर एक स्त्रीमध्ये व्हायला लागतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात, हार्मोन्स बदल होतात. त्यामुळे तिचा हळवेपणा वाढणे, चिडचिड करणे, एकदम तिला असं कधी कधी नैराश्य आल्यासारखं करणे किंवा आई तिला अशी कधी कधी शत्रूसारखी वाटायला लागते. म्हणजे आई आणि नेमकं ह्या वयामध्ये आईला पण कळत नाही की मुलीशी कसं वागावं ते. आणि मग मुलगी आरशात बघायला लागल्यानंतर आईला वाटतं ही काय अशी नटून तुटून आरशात बघते. मग आईला कुठेतरी संशय वाटायला लागतो. मग आई तिच्यावर चिडचिड करायला लागते, ओरडते. मग अशा वेळेच्यात मुलीचं आणि आईचं नातं बिघडायला लागतं. तर मला असं वाटतं की आपण सकारात्मक दृष्टिकोनातून जर हा बदल मुलींचा स्वीकारला प्रत्येक आईनी आणि तिच्याशी मैत्रिणीसारखं वागलं, म्हणजे आपली एक मैत्रिणीशी कसं आपण बोलतो अगदी फ्रँकली तसं जर आपण आपल्या मुलीशी वागलो तर नक्कीच एक सकारात्मक दृष्टिकोनातून तिच्या आरोग्याची काळजी घेता येईल. ह्या वयामध्ये मुलींना आहाराचं महत्वाचं सांगितलं पाहिजे की पाळी सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळेला मुलींचं HB कमी होतं, रक्ताचं प्रमाण कमी व्हायला लागतं. कुठेतरी मी थोडासा आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगावासा वाटतो की हे आहेच की शरीरामध्ये बदल होत असतात पण आजकाल तरुणपणामध्ये डाएटचं एक वेगळंच वेड असतं आणि मग त्यामुळे सुद्धा थोडं HBचं प्रमाण कमी होऊ शकतं. म्हणजे मुली नकळतच ते असं वाटतं की मी आता छान दिसली पाहिजे म्हणून मग ती आरशात बघत असते किंवा एक प्रकारचं आकर्षण तिला तयार व्हायला लागतं. मग ठीक आहे ना, हे बदल होतात. पण मग आईनेच तिला थोडंसं हळूवारपणे थोडं समजून सांगितलं, नाही आता तुला खायची गरज आहे, तुला आता परीक्षा द्यायची आहे, तुझं हे वाढीचं वय आहे. तर आणि बऱ्याच वेळेला मुली ह्या काळामध्ये ना फास्ट फूडचे जास्त आहारी पण जातात की पटकन तयार होतं. मम्मी म्हणजे आई घरात नसते, सर्व्हिसला गेली असते, मग मुलं नकळतच नूडल्स वगैरे खाणं या प्रकार होतात. मग त्याच्याऐवजी तिला पराठा कसा दिला जाईल, थालीपीठ कसं खाईल ती, अगदीच नाही तर 4-5 खजूर, काळे मनुके, गुळ शेंगण्याचा लाडू जर घरात बनवून ठेवलेला असेल तर हे सगळे घटक तिचं HB रक्त वाढवणारे असतात. आणि असाही आहार घ्यायला पाहिजे हे मुलींना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा किशोरवयीन मुलींसाठी ज्या कार्यशाळा जास्तीत जास्त भरवणं आवश्यक आहे. आणि आईचं त्या ज्या सभांमध्ये महत्वाचं म्हणजे आईला बोलवलं गेलं पाहिजे की आपल्या मुलीचं आरोग्य. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की खूप छान असं एक हेल्दी वातावरण असावं घरामध्ये की नकळत जर मुलीचं चुकीचं पाऊल पडत असेल किंवा तिच्या याचा कुणी गैरफायदा घेत असेल तर त्या मुलीला फ्रँकली आपल्या घरात बोलता आलं पाहिजे हा विषय. म्हणजे आईशी किंवा वडिलांशी सुद्धा. आता समाज बदलला आहे, वडील सुद्धा मुलीशी अगदी मैत्रिणीसारखं वागू शकतात. जर तिला घरात भीती नसेल तर ती सगळं मनमोकळं बोलेल घरामध्ये. आणि मग काही चुकीचं पाऊल पडतंय का किंवा कोणी तिच्याशी चुकीचं वागतंय का हेही घरातल्यांना पटकन समजेल. आणि हे पटकन पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट केलं पाहिजे, म्हणजे सकारात्मक. म्हणजे तिच्यावर आरडाओरडा न करता, समजा एखादी घटना चुकलीही असेल पण त्याचा बाऊ न करता त्यातनं तिला कसं सुधरवता येईल किंवा त्याचा कुणी म्हणजे अबोला जर असेल घरामध्ये तर हे प्रॉब्लेम जास्त वाढतात. म्हणून म्हणजे म्हणतात ना की चप्पल आपली पायाची चप्पल मुलाला लागल्यानंतर मैत्रीचं नातं असावं. प्राप्तेषु 16 वर्षे पुत्रे मित्र वदाचरे. म्हणजे अगदी मुलगा किंवा मुलगी मुलीच्या बाबतीत हे जरा जास्त महत्वाचं आहे. पण आपल्या पालकांनी पाल्याशी संवाद साधणं फार गरजेचं असतं. म्हणजे अगदी आपण मैत्रीण, आई म्हणजे मैत्रीण वाटली पाहिजे मुलीला आणि तिने छान गप्पा मारल्या पाहिजे आईशी. आणि आईनी पण म्हणजे तिच्या शाळेत जाऊन तिच्या मैत्रिणी कोण आहेत, तिचे शिक्षक तिच्याशी कसं वर्तन करतात किंवा तिच्या अभ्यासात तर काही दुष्परिणाम होत नाही ना, म्हणजे जासूसीसारखं असं लक्ष पण दिलं नाही पाहिजे. पण एक जागरूक पालक म्हणून नातं ठेवलं पाहिजे. मग छान आपल्या एक भारताची जी भावी माता आहे ती मुलगी, तिचं आरोग्य शारीरिक आणि मानसिक नक्कीच चांगलं राहील. अरे वा. आता या भावी मातेबद्दल म्हणजे त्या मातृत्वाच्या टप्प्याकडे आपण येणारच आहोत, कारण का गर्भसंस्कार हा सुद्धा आजचा विषय आहे. पण त्या अगोदर जसं मुलगी वयात येताना जिच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात त्यावेळेला आईने किंवा वडिलांनी म्हणजे एकंदरीत पालकांनी जागरूक असणं फार गरजेचं असतं. तसेच बदल काहीसे वेगळ्या अर्थाने 40 नंतर स्त्रीच्या आयुष्यात पुन्हा एकदा यायला लागतात. आणि मग अशा वेळेला सुद्धा चिडचिड होते, नैराश्य होतं की काय होतं हेच कळेनासं होतं. आणि मग अशा वेळेला त्या स्त्रीने स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतंच, पण तिच्या कुटुंबाने सुद्धा तिला तितकाच सपोर्ट दिला पाहिजे. याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, नक्कीच. म्हणजे मी सांगते ना की स्त्रीच्या प्रत्येक वळणावर तिच्यामध्ये बदल होत असतात. आणि 40 मध्ये होतं कसं की मुलं मोठी झालेली असतात, ते आईला चिटकून राहत नाही.
बाहेर त्यांचं विश्व बदललेलं असतं, म्हणजे कॉलेजचे मित्र मैत्रिणी असं त्यांचं विश्व असतं, म्हणजे घराच्या बाहेर कधी पडणार, आणि मग पती पण सर्व्हिसमुळे नोकरी निमित्ताने बाहेर जातात. मग स्त्रीला कुठेतरी एकाकी वाटायला लागतं की अरे आता माझी गरज संपली आहे कुटुंबाची, आणि त्याच काळात पाळी जाण्याची समस्या सुरू होते. इस्ट्रोजन हा जो हार्मोन असतो आपल्या शरीरामध्ये, अंतस्राव, त्याचं प्रमाण कमी 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 होत जातं आणि बीजकोश आपले सुकायला लागतात आणि नंतर पाळी जायला लागते. मग अशा अवस्थेमध्ये घाबरल्यासारखं वाटणं, अंगाला घाम येणं, तळपाय गरम होणं, डोकं गरम होणं, अचानक रात्री झोपेतनं जाग येणं, चिडचिड होणं, थोडंसं कोणी घरातलं काही बोललं की मग नकारात्मकता वाढून रडायला येणं, हे बदल स्त्रीमध्ये जाणवायला लागतात. मग घरातल्यांना वाटतं अरे मम्मी अशी का चिडचिड करते, मुलांना वाटतं आई अशी अचानक का चिडली, किंवा मिस्टरांना वाटतं की ही मध्येच का रागवली माझ्यावर, काही छोटीशी क्षुल्लक गोष्ट असते. पण मग हे जर आपण एखाद्या डॉक्टरांकडे जाऊन समुपदेशन जर केलं की नेमकं काय होते आणि तिला पण हा का त्रास होतो, तर मग घरातल्यांचा पॉझिटिव्ह सकारात्मक विचार बदलेल आणि आई अशी नेमकी का वागते हा सगळ्यांनी म्हणजे जागरूक होणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं हे समुपदेशन संपूर्ण घराला दिलं पाहिजे, कुटुंबाला. तेच, की कुटुंबाची म्हणजे भूमिका समजेल. खूप हो. महत्त्वाची असते आणि या सगळ्या बाबतीत. कसं होतं की डॉक्टरांना प्रत्येक वेळेस वेळ नसतो की प्रत्येक पेशंटला एवढं सांगायला लागेल, म्हणून महिन्यातनं एकदा असा एखादा वार ठरवून जर समुपदेशन केंद्र ठेवलं की 40 नंतरचे आरोग्य ह्या विषयावर एखादं व्याख्यान, कार्यशाळा, आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या महिलांना बोलवलं समजा त्या गावातल्या वगैरे, तर मग तिच्या कुटुंबाला, तर नक्कीच आपल्या म्हणजे याचे जास्त जागरूकता करणं आणि लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे आणि होईल ती जागरूकता. अगदी कुटुंबाने पाठिंबा हो. दिला तर मला वाटतं नक्कीच स्त्री या बदलाला सामोरी अगदी समर्थपणे जाऊ शकते. सुद्धा एक पॉझिटिव्ह, म्हणजे आता तिला वेळ आहे ना, मग त्या वेळेचा तिने चांगला वापर करायचा. म्हणजे आता समजा एवढे दिवस मुलं लहान होते, मग तिला जमत नव्हतं, समजा तिला गायन आवडतंय पण तिला क्लासला जायला जमत नव्हतं, मग कर ना तू आता शिक गाणं. म्हणजे माणसाने आयुष्यभर शिकत राहावं असं मला वाटतं. या उक्तीचा पुरेपूर उपयोग 40 नंतर करून घेता येईल. शास्त्रीय म्हणजे संगीताचा कुठेतरी शरीरात किंवा मनात जे बदल होत असतात त्या बदलांना समर्थपणे सामोरं जाता येईल, नाही का? संगीताचा क्लास लावावा, एखाद्याला ड्रॉइंग आवडत आहे, चित्रकला आवडते, छान तिने चित्र काढावं, म्हणजे आपला छंद किंवा आपली आवड इथे जोपासावी. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सीमा पाटील आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार, हा मी मिसेस पाटील, सीमा पाटील बोलते पुण्यावरून. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, माझं वय आता 44 वर्ष आहे हा, आणि 2 वर्षापूर्वी माझं युट्रस रिमूव्ह केलंय. बर. तर आता मला सध्या काय प्रॉब्लेम आहे की थोडंसं माझं वेट तर वाढलेलंच आहे, हो. पण माझ्या पायावर एक ठराविक असं टाईपची ड्राय झालेली स्किन वगैरे, हो हो. आणि थोडा हार्मोनल माझा प्रॉब्लेम होतच राहतो. प्लस माझं हिमोग्लोबिन खूप कमी असायचं, अगदी 4-5 वगैरे. तर आता सध्या माझं हिमोग्लोबिन 14.5 वगैरे असं असतं. तर इतकं हिमोग्लोबिन मला पटकन त्रास नाही झालं माझ्या बॉडीला. मला 1 वर्षापूर्वी बीपीचा त्रास झाला, म्हणजे शूट झाला बीपी एकदम, आणि बऱ्यापैकी मग मला ऍडमिट वगैरे करावं लागलं. तर बऱ्यापैकी असंच होत असतं का ज्यांचं युट्रस रिमूव्ह झाल्यानंतर HB चा प्रॉब्लेम वाढतो आणि मग असे काही प्रॉब्लेम निर्माण होतात का केसेसमध्ये? महिलांचे आरोग्य आणि गर्भसंस्कार या विषयावर आपण आज चर्चा करतोय. मार्गदर्शन करतायत डॉक्टर शारदा निर्मळ महांडोळे. आपल्याला विश्रांतीला जाण्यापूर्वी फोन आला होता सीमाताईंचा, आणि त्यांचं म्हणणं असं होतं की त्या 44 वर्षांचा आहेत आणि 2 वर्षांपूर्वी त्यांचं गर्भाशय युट्रस काढलेलं आहे, आणि मग अशा वेळेला त्यांना आता हिमोग्लोबिनची लेवल कमी होती, आता एकदम वाढलेली आहे, आणि मग बीपीचा त्रास व्हायला लागला. मग नॉर्मली सगळ्याच स्त्रियांना असं युट्रस काढल्यानंतर त्रास होतो का त्यांनाच झालाय असा त्यांचा एक मनातला न्यूनगंड? सीमाताई, हा बऱ्याच महिलांना हा त्रास होत असतो की कारण की गर्भाशय हे आपल्या शरीराला गरजेचं पण असतं, परंतु काही अपरिहार्य कारणामध्ये गर्भाशय काढून टाकावं लागतं. तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला डॉक्टर बीजकोश म्हणजे अंडाशय जिथं फॉलिकल तयार होत असतं, श्रीबीज, ते आपण एका बाजूस तरी ठेवतो की त्याच्यामुळे हा त्रास हा कमीत कमी होतो. तर आता सीमाताईंचं बहुतेक 44 वय आहे, म्हणजे जर तसं कमीच आहे ते वय, तर कदाचित डॉक्टरांनी ते ठेवलेले असेल. तर फक्त मग ते ठेवल्यानंतर एवढा त्रास जाणवत नाही. आणि दुसरं म्हणजे जरी जाणवला त्रास तरी त्याचा आपण पॉझिटिव्हली विचार काय की तुम्ही थोडंसं वजन वाढतंय तर व्यायाम करायला पाहिजे. कंपल्सरी रोज नियमित 1 तासभर चालणं, त्याच्याबरोबर योगासनं करणं, प्राणायाम करणं, ह्याने तुमचा हा जो त्रास आहे तो नक्की कमी होईल. कारण इस्ट्रोजन ची लेवल पूर्णपणे थांबलेली आहे आता शरीरामध्ये, आणि त्यामुळे हे सगळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवतात. परत सकारात्मक विचार तुम्ही करायला लागा. जास्तीत जास्त मी मगाशीच सांगितलं की छंद जोपासा, तुमचा आहार तुम्ही व्यवस्थित सांभाळा की त्याच्यामध्ये कमीत कमी कॅलरीज जातील, आणि जास्तीत जास्त तुमचे प्रोटीन्स आणि फायबरयुक्त तुमचा आहार तुम्ही घेतला तर मग वजन वाढणार नाही.
एक डॉक्टरांकडे जाऊन तुमचं डाएट चार्ट तुम्ही व्यवस्थित करू शकता. त्याचबरोबर मानसिक ताणतणाव, नैराश्य ह्या गोष्टी टाळा. त्याच्याकरता हास्य क्लब वगैरे आपण जॉईन करू शकतो. आपल्या मैत्रिणींमध्ये आपण मिसळू शकतो. असं पॉझिटिव्ह जर तुम्ही याच्या पर्याय काढला तर हे वजन आटोक्यात वगैरे राहतं नक्कीच. आणि ड्रायनेस वगैरे पण त्याच्यासाठी उपचार असतात. डॉक्टरांकडे, एखाद्या स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन तुम्ही जर उपचार घेतले तर तुमच्या ज्या पायांना वगैरे कोरडेपणा जाणवतो, त्रास होतो, त्याच्याकरता काही ते व्हिटॅमिन्स, हार्मोन्स असं देऊ शकतात. आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पण जाऊन तुम्ही शिरोधारा, पंचकर्म, उपकर्म ही केली तर ह्यातनं तुम्ही नक्कीच बाहेर पडता. म्हणजे नियमित व्यायाम, डॉक्टरांचा सल्ला आणि त्यानंतर मग आपली छंद किंवा आवड याची समजा जर जोपासना केली तर ह्या जे शरीरात बदल होतात तिकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघू शकतो. नक्कीच. आणि त्याचा त्रास न करता ते ऍक्सेप्ट करून त्याच्यावर मी आता काय उपाय करू शकते हे जर पाहिलं आणि मग डॉक्टरांचा सल्ला आणि हे सगळे बदल जर केले तर नक्कीच त्यांना चांगला फरक पडेल. आता मगाशी तुम्ही म्हणालात की मुलगी वयात येत असताना सुद्धा तिच्या पालकांची भूमिका महत्वाची असते. त्याच पद्धतीने हे जे असे शरीरात बदल होत असतात 40 नंतर, तेव्हा सुद्धा कुटुंबाची भूमिका महत्वाची असतेच. या दोन्ही टप्प्यांच्या मधला टप्पा म्हणजे मातृत्वाचा टप्पा, जो सगळ्याच महिलांना अतिशय हवाहवासा वाटणारा असतो. आणि मग अशा वेळेला सुद्धा म्हणजे जागरूकता निर्माण व्हावी त्या स्त्रीमध्ये सुद्धा आणि एकंदरीत कुटुंबामध्ये सुद्धा. तर या वेळेला तुम्ही काय सांगाल? कारण का कसं अशिक्षित कुटुंबामध्ये तितकीशी जागरूकता नाहीये की ठीक आहे म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं तेवढी औषधं, पण डॉक्टरांकडेही तितकंसं जाणं होत नाही. आणि सुशिक्षित कुटुंबामध्ये वेळ नाही. असं दोघांचं याच्यामुळे मग गरोदर मातेचे त्रासच होतो तिला आणि तिच्या शरीरामध्ये बदल होत असतात ना. नक्कीच. याविषयी जाणून घ्यायचंच आहे, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मेधा जोशी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो हॅलो. नमस्कार मॅडम. माझं वय 35 वर्ष आहे आणि वजन 80 किलो आहे माझं. आणि मला 2 वर्षापासून व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतोय आणि मी तपासण्या वगैरे केल्या, पॅप स्मेअर केला, ते नॉर्मल आहे. फक्त पिशवीच्या तोंडाला मला अधूनमधून जखम होऊन इन्फेक्शन होतं. तर काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की ते छोटे छोटे अशा द्राक्षासारखे घड आले ते काढून टाकले पाहिजे. आणि काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की काही नाही, ते म्हणजे ऑपरेशनची गरज नाही, संपर्कामुळे असं होतंय. तर हे कशाची म्हणजे दुसऱ्या आजाराची सुरुवात आहे का नॉर्मल असं होतं? ह्याला काय इलाज आहे मॅडम? धन्यवाद मॅडम. वय 35 वर्ष आहे आणि वजन मात्र त्यांचं जास्त आहे. तर तुम्ही जो त्रास सांगितला मिळत हा नक्कीच नॉर्मल नाही म्हणता यायचं याला. जे काही द्राक्षाच्या घडाप्रमाणे असं त्यांनी शब्द वापरला की गर्भाशयाच्या, एकंदरीतच काय की चरबी शरीराची तुमची वाढल्यासारखी वाटते की वयाच्या मानाने 80 किलो हे वजन खूप झालं. आणि मग ते चरबीच्या गाठी किंवा पाण्याच्या गाठी ह्या अशा कुठे कुठे आयुर्वेदानुसार जर आपण विचार केला तर PCOD म्हणा किंवा हे द्राक्षाचे हे एक प्रकारे चरबीचं रूपांतर असतं. अतिरिक्त चरबी. आणि मग त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम तयार होतात. आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे म्हणा किंवा एवढ्या वजनामुळे सुद्धा व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो किंवा वारंवार रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आपलं वजन जर जास्त वाढलेलं असेल तर रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला तर नक्कीच घ्यायच्या बाबतीत, पण सगळ्यात आधी तुम्ही वजन कमी करा. मग ते वजन कमी करण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल ह्याचं हे करा. तुम्ही जर चालणं चालू केलं, तुम्ही जर योगासनं नियमित केले, प्राणायाम केला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढेल. तुम्ही हेल्दी डाएट घ्या. हेल्दी म्हणजे घरचा आहार घ्या, त्याच्यामध्ये कमी कॅलरीज, तेल, तुपाचं प्रमाण म्हणजे डालडा तूप, वनस्पती तुपाचं प्रमाण तुम्ही कमी वापरा. घरचं गाईचं साजूक तूप तुम्ही जास्त वापरा. आणि असं जर तुम्ही कॅलरीज कमी घेतल्या गेल्या तर वजन आपोआपच तुमचं कमी व्हायला लागेल. त्याचबरोबर तुम्ही पंचकर्मातनं शरीर शुद्धी मला असं वाटतं एकदा करून घ्या. तुम्ही आधुनिक शास्त्राचे उपचार केलेत, पण एकदा आयुर्वेद शास्त्राचेही उपचार तुम्ही करून बघू शकता की त्यातनं तुमचं योनी धावन किंवा बस्ती वगैरे हे उपक्रम करून तुमचा व्हाईट डिस्चार्जचा त्रास नक्कीच कमी होईल. म्हणजे या सगळ्याचं मूळ वजन वाढलेलं आहे त्यामुळे असेल. तर वजन कमी करून मग हे बाकीचे उपचार सुद्धा आपल्याला करता येतील. घरच्या घरी सुद्धा आधी वजनावर तुमचं लक्ष केंद्रित करा की त्याच्यामुळे तुमचं प्रतिकार शक्ती मला असं वाटतं कमी झालेली असेल
आणि एकदा चालणं फिरणं आहार तुम्ही जर सकस आहार घेतला तर प्रतिकारशक्ती आपली जंतूंविरुद्धची चांगली वाढते आणि त्यासोबत वजन कमी होतं आणि आजारही दूर पळतात. अगदी. आता मी पुन्हा मातृत्वाच्या आपल्या मुद्द्याकडे येते आहे की शरीरात बदल होत असतात आणि जसं तुम्ही म्हणालात की शहरामध्ये वेळच नसतो त्या मातेकडे जे शरीरामध्ये बदल होत असतात त्यावेळेला. मग अशा वेळेला नेमकी जागरूकता कशी घेतली पाहिजे किंवा काळजी कशी घेतली पाहिजे? आता पूर्वीच्या काळी आता आपण जोत की शहरातल्या महिलांना वेळ नाही आणि ग्रामीण भागामध्ये अज्ञान ह्या दोन गोष्टी आहेत. ह्याच्याकरता तर गर्भसंस्कार केंद्र उघडलेली आहेत की त्याचा गरोदर मातांनी आणि तिच्या घरच्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. की आपल्याला असं वाटतं की आपण डॉक्टरांकडे नियमित जातो, महिन्याच्या महिन्याला चेकअप करतो, मग परत गर्भसंस्कार केंद्रात जाण्याची गरज काय आहे? परंतु ती गरज फार आहे कारण की आता विभक्त कुटुंब पद्धती किंवा सर्व्हिसमुळे नोकरीमुळे अगदी पती आणि पत्नी छोटंसं कुटुंब राहतं आणि मग अशा वेळेस मार्गदर्शन करणारं घरामध्ये मोठं कोणी नसतं किंवा जरी मार्गदर्शन ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे, चांगला सल्ला त्यांना मिळाला पाहिजे. म्हणून गर्भसंस्कार शिबिराला जाणं गरजेचं आहे आणि त्यातनं आपल्याला आईचं आणि बाळाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं चांगलं राहील, तिने कुठला कुठला व्यायाम करायला हवा, तिने कुठलं वाचन करायला पाहिजे, संगीत कुठलं ऐकलं पाहिजे, कुठली योगासनं करावी की त्याच्यामध्ये तिची नैसर्गिक प्रसूती होईल. आणि बाळ फक्त सुदृढ असून उपयोग नाहीये. आपला भारत देश जर बलवान म्हणजे आजची युवा शक्ती हीच उद्या भारताची राष्ट्रसंपत्ती आहे आणि म्हणून जर आता त्याच्या गरोदर अवस्थेतच जर त्याच्यावर संस्कार केले, सुसंस्कारित बाळ नक्कीच मग भारताचं भवितव्य बदलू शकेल. त्याच्याकरता आपण आतापासूनच प्रयत्न करायला हवेत आणि ह्या सर्वांसाठी आपण गर्भसंस्कार केंद्रात जाणं गरजेचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उषा पवार आपल्याशी बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार, बोला. माझं वय 45 आहे. तर माझ्या अंगावर आता नेहमी सूज येते. तर सगळे रिपोर्ट माझे केले तर रिपोर्ट नॉर्मल आहेत सगळे. तर वय 45 वर्ष आहे, रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेले आहे पण अंगावर सूज आहे. मग अशा वेळेला कदाचित त्यांची पाळी गेली असेल बहुतेकता आणि त्यानंतर मग सूज यायला लागते किंवा मग शरीराचं शुद्धीकरण होत नाही. त्यामुळं एक प्रकारे पाळीमध्ये मासिक पाळीच्या दर महिन्याला शुद्धीकरण होत असतं आपल्या शरीराचं, ते कुठेतरी स्टॉप होतं आणि मग सूज यायला लागते. तर मग मी मगाशी तेच सांगितलं की अशा अवस्थेमध्ये आपण तेल तूप कमी खाल्लं पाहिजे, ज्याच्यातनं म्हणजे साखर, मैदा, मीठ, साबुदाणा हे जे 5 विषय आहेत आयुर्वेदातली ती आपण टाळली पाहिजेत. आता इतके दिवस आपण चमचमीत छान खाल्लेलं असतं, आता कुठेतरी याला कंट्रोल करायला पाहिजे, म्हणजे हे खाणं आपण थांबवलं पाहिजे. आणि सकस आहार, नियमित व्यायाम, प्राणायाम ह्यातनं हे सूज वगैरे हे सगळे प्रॉब्लेम कमी होतात. पाणी भरपूर प्यायचं म्हणजे मग आणि व्यायाम जर केला भरपूर आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण वाढवतं तर युरिन वाटे तर सगळं वॉशआउट होऊन जातं आणि मग सूज वगैरे हे कमी होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ कमी खाल्लं पाहिजे. जर अंगावर सूज येत असेल, मीठ, साखर, हे तेल हे कमी खाण्यावरच आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे कारण का यानंतरच मग बीपी, जास्तीत जास्त पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेलं कडधान्य यांचा वापर आहारामध्ये, फळं म्हणजे काय म्हणतात कच्चा आहार हा जास्त पद्धतीने घेतला पाहिजे. आणि जर आहार तुम्ही जर पाळला ना व्यवस्थित तर मला असं वाटत नाही की आपण जास्त आजारी पडतो. कारण की रोग प्रतिकारक शक्ती जितकी चांगली वाढते आणि त्यासोबत मन चांगलं प्रसन्न ठेवा, नियमित व्यायाम आणि आहार हे पाळलं की हा बरोबर उत्तम आहार आणि विहार असं केलं तर मला वाटतं ह्या सगळ्या 1 महिना त्यांनी मी जसं सांगितलं त्या पद्धतीने वागून बघा, त्यांची सूज आपोआप जाईल. आणि मिठाचं प्रमाण एकदम कमी करा. जर आपली तेवढी झीज होत नसेल शरीराची, म्हणजे तेवढं जर आपण कष्ट करत नसतील शारीरिक कष्ट, तर आपला अधिकार नाहीये तेवढा मीठ खाण्याचा असं मला वाटतं. ते एक पांढरं विषच आहे ना मीठ, म्हणजे जास्त मीठ खाऊ नये. अच्छा, म्हणजे नॉर्मली सगळ्यांनीच जास्त मीठ खाऊ नये. शारीरिक कष्ट तुम्ही मीठ खाताना नेहमी विचार करायला पाहिजे की माझे तेवढे कष्ट होत आहेत का. जर नाही होत तर मग कमी करा ना मिठाचं प्रमाण. नाहीतर मग ते नंतर मग बीपी, डायबिटीज सगळी मग एक तर इस्ट्रोजनची लेवल ह्या दिवसांमध्ये कमी झालेली असते पूर्णपणे. मग एकात ना दुसरं तर तिसरं दुष्टचक्र चालू होतं. आधी सूज येते अंगावर, मग रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढला की मग हृदयविकार होतो, हृदयविकार झाला की परत पुढे संधिवात वगैरे असे प्रॉब्लेम तयार होतात. म्हणून मग आपण आहारातच बदल करणं
आपणच सगळ्यात आपली महत्त्वाचं काळजी आहे. ह्या हो, छोट्या छोट्या गोष्टींमधनं घेतली पाहिजे म्हणजे आणि डॉक्टरी सल्ला तर आहेच नाही का, तो तर असला पाहिजेच. त्याकरताच मी ते आरोग्य सखी पुस्तक ह्याकरताच लिहिलं की वयाच्या पहिल्या दिवसापासून तर वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत सगळ्या आरोग्याचे प्रॉब्लेम हे जे काही आहेत ते त्याच्यात मी कव्हर केलेले आहेत की घरगुती तुम्ही कशी काळजी घ्यायला पाहिजे, दवाखान्यात कधी जायला पाहिजे, आणि सगळेच आपले जे काही समस्या आहेत त्या फक्त औषधातनं सुटत नाहीत. तर बरंच तुमचं आहार विहार तुम्ही पाळला तरच त्या कमी होऊ शकतात. तर त्याच्याकरता जास्तीत जास्त जनजागृती व्हावी म्हणूनच आपण पुस्तक त्यामध्ये हे सगळं मी लिहिलेलंच आहे. आपण आपली काळजी घेतली पाहिजे आणि इच्छाशक्ती अगदी व्यवस्थित आपण ठेवली तर मला वाटतं हे सगळे आजार आपण नक्कीच टाळू शकतो. अगदी छोट्या छोट्या आता आपल्याला जे काही फोन आले अगदी नॉर्मल समस्या असतात पण त्या महिला घाबरून आपण जातात की त्याचा बाऊ मला- करतो. हो, की काय झालंय बाबा नेमकं, किंवा एक अनसिक्युअर जे फिलिंग, आणि ह्या वयात ते जास्त वाढतं. असुरक्षितता मनामध्ये कुठेतरी वाटत असते सारखी, आणि म्हणून मग ते माझं आज हे दुखतं ते दुखतं. नक्कीच त्यांना त्रास होतो पण थोडासा बदल केला आपण आपल्या जीवनामध्ये तर हे त्रास कमी होतील. वा, मगाशी तुम्ही गर्भसंस्काराबद्दल सांगितलं की आजकाल वेळ मिळत नाही म्हणून मग तो व्यायाम करण्यासाठी एक गर्भसंस्कार करायला पाहिजे, संस्कार त्या बाळावर व्हायलाच पाहिजे. आणि मग अशा वेळेला म्हणजे आता मुद्दा एक असा आहे की घरातली बाई प्रेग्नंट आहे, गरोदर आहे, आणि मग तिला कुठेतरी एक आता तर विभक्त कुटुंब पद्धती आहे याचा तुम्ही उल्लेख केलेला आहेच, मग कुठेतरी एक तिला नवऱ्याचा आधार परिपूर्ण वाटत असतो कारण का तिच्याही शरीरात बदल होत असतात आणि ती नकळती असते ह्या सगळ्या बदलाला, आणि मग ते असुरक्षित वाटू शकतं किंवा अनसिक्युअर वाटू शकतं. आणि मग कुठेतरी घरचे काही प्रॉब्लेम असतील, कौटुंबिक काही वादविवाद असतील आणि नवऱ्याचा आधार तिला मिळत नसेल मानसिक दृष्ट्या, तर मग अशा वेळेला स्त्रीने काय केलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं नवऱ्याची भूमिका कशी असली पाहिजे, कारण ती एकाच वेळेला दोन जीवांना सांभाळत असते. मी जे आता तुम्ही हा प्रश्न छान विचारला मॅडम की आपल्या भारत देशामध्ये गरोदर मातांची स्थिती खरोखरच अवघड आहे की तिला असं म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये नाहीये. प्रसूती होताना सुद्धा तिचे पती तिच्या जवळ असतात, मिस्टर नवरा तिच्या जवळ असतो, तो त्याची बायको कशी कळा घेते, कशी डिलिव्हरी तिची होती हे सगळं बघतो, आणि ह्याच्यामध्ये नकळत दोघांमधलं नातं अजून वाढतं की जाणीव होते त्याला सुद्धा की माझी बायको एवढा त्रास काढते आणि मग तिला बाळ होते. आणि आपल्याकडे लगेच गॉसिपिंग सुरू होतं की अरे काय तिचे पती तिच्या जवळ थांबलेत वगैरे. म्हणजे आता हे कुठेतरी वातावरण बदललं पाहिजे, आणि म्हणूनच मी गर्भसंस्कार केंद्रांमधनं हेच सांगत असते. आणि नुसतं महिलेला बोलवत नाही मी, त्या जेव्हा कधी आपला वर्ग असतो गर्भसंस्कार वगैरे, तिची सासूबाई तिचे पती ह्या सगळ्यांना आपण बोलवतो, कारण फक्त तिच्यावर अवलंबून नाही तिच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, तर घरातल्यांचा मानसिक आधार तिला फार महत्वाचा आहे ह्या काळामध्ये. ते वादविवाद होत राहतात आणि मग ते तिला सुद्धा म्हणजे असं वादविवाद वाटतात ना, मग तिने सरळ ज्या वर्गामध्ये ती जाते गर्भसंस्कार त्या मॅडमशी त्या डॉक्टरांशी तिने मन मोकळीपणे चर्चा करावी की ह्याच्यावर मी मार्ग कसा काढू शकते. मग काही वेळेला ती तिच्या घरच्यांना समजून सांगू शकत नाही, पण त्यावेळेस ते डॉक्टर किंवा ते मॅडम तिच्या घरच्यांना नक्कीच समजावून सांगू शकतात. आणि आपण म्हणतो ना सोनाराने कान टोचावे, तसं डॉक्टरांनी ते सांगितलं की मग घरातल्यांनाही पटतात ह्या गोष्टी. आणि नक्कीच आता हा बदल मी आता गेले 10 वर्षांपासून गर्भसंस्कार घेते, तर मला 5 वर्षांमध्ये आता हा बदल दिसायला लागलाय की कुठे कुटुंबातले लोक बदलतायत. आता तिला खास व्यवस्थित आहार देतायत खायला, बदाम खा, खजूर खा, काळे मनुके घे, शेंगदाणे खा, असं घरातलेही म्हणजे पण त्यांना सांगावं लागतं. आणि कधी कधी घरातले मुद्दामून वागतात असं पण नाही, पण तेवढा त्यांची जागरूकताच नसते, आणि ती जागरूकता आता निर्माण करतोय आपण गर्भसंस्कारांमधनं. गर्भसंस्कार नेमके कधीपासून सुरू करायचे आणि मग त्याचा एकंदरीत फायदा आपण जाणून घेणारच आहोत तुमच्याकडनं. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अर्चना आपल्याशी बोलतायत संगमनेरहून. नमस्कार, बोला. नमस्कार. मला प्रॉब्लेम याच्या वेळेस त्रास होतो आणि मन लागत नाही माझं कशामध्ये, आणि कुणी थोडं बोललं तरी मला लगेच रडू येतं, आणि कामात मला उत्साह वाटत नाही, चिडचिड जास्त होती माझी. आता एवढ्यात माझं वय 36 आहे आणि माझ्या पिशवी ओटीत फार दुखत राहत, हातपाय गळून जातात आणि कशातच उत्साह वाटत नाही. धन्यवाद. सगळ्यांची मला वाटतं साधारण समस्या तेच आहे.
पाळीच्या काळात बऱ्याच महिलांना हा त्रास होत असतो. यालाच कष्टार्थ किंवा डिस्मेनोरिया असं म्हणतो की आपण पोटात दुखणं. तर बऱ्याच वेळेला ई जीवनसत्वाची कमतरता असणं, क जीवनसत्वाचे असणं, थोडंसं हार्मोनल इम्बॅलन्समुळे हे होतं. परंतु पोटात फार दुखत असेल तर एक सोनोग्राफी करून नेमकं कारण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे. कधी कधी फायब्रॉइड असतो, कधी कधी गर्भाशयाला सूज आलेली असते. म्हणजे अशाही जर काही समस्या असतील तर त्याच्यावर वेगळे उपचार करावे लागतात. आणि साधं काही असेल तर डॉक्टर तुम्हाला जीवनसत्वाच्या गोळ्या देतील किंवा मग त्याच्याबरोबर तुम्हाला रक्तशुद्धीकर काढा वगैरे पण देतील. आयुर्वेदिक पण भरपूर निघलेले आहे याच्यामध्ये की गर्भाशयावर कार्य करणारी बरीचशी द्रव्य आहेत की ती आपण वापरू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा आधी सल्ला घेतला पाहिजे. आणि त्यासोबतच जर तुम्ही प्राणायाम योगासनं जर केली नियमितपणे तर मला असं वाटतं पोटात दुखणं हा त्रास त्याच्यानेही पण बराचसा कमी होतो. परंतु ते प्राकृत म्हणजे योग्य आहे की नाही याकरता एक आधी तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. मग तुमची समस्या नक्कीच निराकरण करता येईल. म्हणजे या सगळ्या समस्यांच्या बाबतीत एकच उपाय आहे की योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि आपला आहार आणि विहार उत्तम ठेवणं, नाही का? योग्य डॉक्टरांचा सल्ला का की याच्यातनं काहीतरी जास्त त्रासदायक नाही ना, म्हणजे विकृती तर नाही ना आपल्या गर्भाशयाची, हे एकदा कन्फर्म झालं, फिक्स झालं की माझं साधं असेल तर मग तुम्ही आहार विहार थोडंसं पाळूनही हा आजार आटोक्यात ठेवता येईल. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रेश्मा जाधव आपल्याशी बोलतायत विरारहून. नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड हे लहान असणं ही फार मोठी गंभीर समस्या आहे का, तर त्यावरती उपाय काय आहे? बर, धन्यवाद. गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड लहान असणं ही गंभीर समस्या आहे का, आणि मग त्यावर उपाय कोणते करता येऊ शकतात? नाही, म्हणजे आता गर्भाशयाचं तोंड जर नॉर्मल अवस्थेत लहान असेल तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण गर्भावस्थेमध्ये जर ते लहान असेल म्हणजे बारीक असेल तर बऱ्याच वेळेला डिलिव्हरी नॉर्मल होण्याचे चान्सेस कमी असतात. किंवा मग बऱ्याच वेळा टाका पण घालावा लागतो आपल्याला. जर छोटं असेल आणि त्याची कॅपॅसिटी बाळाचं वजन पेलण्याची जर कमी असेल तर अशा वेळेस टाका वेगळा होतो. पण त्यांनी तसं काही आपल्याला डिटेल्स त्यातलं काही सांगितलं नाही की नेमकं त्यांना कुठल्या संदर्भात हा प्रश्न विचारायचा आहे. त्यामुळे आपण त्या विषयावर जास्त न बोललेलंच बरं राहील. बरं. आता गर्भावस्थेबद्दल आपण बोलतोय. गर्भावस्था झाली तर गर्भसंस्कार नेमके कधीपासून सुरू करायचे? गर्भावस्था प्राप्त झाल्यानंतर का त्या अगोदरपासूनच गर्भसंस्काराला सुरुवात करायची? गर्भसंस्कार खरं तर हा एक गैरसमज आहे की गर्भसंस्कार हे गर्भधारणा झाल्यानंतर सुरू करायचे असतात. परंतु तसं न करता, कारण मग आपण सर्व काही शरीरातले दोष घेऊन आपण ते गर्भसंस्कार चालू करतो. तर गर्भसंस्कार हे जेव्हा आपल्याला गर्भधारणा होऊ द्यायची आहे की मला आता बाळ होऊ द्यायचंय असं फिक्स केल्यानंतर साधारणतः त्याच्या आधी 3 महिने तरी सुरू करायला पाहिजे त्याच्यावरचे उपचार. की त्याच्यातनं मग खरं स्त्री बीज आणि पुरुष बीज यांची शुद्धी वगैरे आपण करू शकतो. आणि आईचे सात्विक विचार, वडिलांचे सात्विक विचार, त्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम, कुठला आहार घेतला पाहिजे. आता सत्व, रज, तम असे 3 प्रकारचे गुण असतात. मग आपल्याला जर बाळामध्ये सात्विक गुण जास्तीत जास्त आणायचे असतील तर आपला सत्वगुणात्मक आहार जास्त घेतला पाहिजे. कारण जसे अन्न तसे मन. मग जर आपल्याला बाळ चांगल्या मनाचं बनवायचं असेल तर ह्या सगळ्यांचा पाठपुरावा केल्यानंतरच आपण चांगल्या सुसंस्कृत बाळाला जन्म देऊ शकतो. आणि त्याची तयारी आपण हे गर्भधारणेपूर्वी 3 महिने करावी. आणि त्यासाठी पंचकर्म वगैरे हे उपचारही करणं गरजेचं असतं. बरं. मग त्यातनं आपण बीजशुद्धी करू शकतो. आणि बीजशुद्धीमधनं जे अनुवंशिक दोष आहे तुमच्या घराण्यामध्ये, समजा आता काहींच्या घरामध्ये रक्तदाबाची इतिहास असतो, हृदयरोगाचा असतो, मधुमेहाचा इतिहास असतो, तर हे जे किंवा मानसिक पण आजार असतात काही कुटुंबांमध्ये, तर हे आजार आपल्या बाळामध्ये कमीत कमी यावेत किंवा येऊच नाहीत ह्याच्याकरता मग बीजशुद्धी करणं गरजेचं आहे. आणि ती पंचकर्मातनं साध्य करतो आपण. आणि म्हणून मग स्पर्म आणि जे फॉलिकल आहे, स्त्रीबीज आणि पुरुष बीज, ह्यांना क्लीन करून म्हणजे पंचकर्मातनं शरीरशुद्धी करून बीजशुद्धी करून मग नंतर गर्भधारणा राहू द्यावी. आणि खरं मग त्याला गर्भसंस्काराचा अर्थ आहे की म्हणजे सुरुवातीपासूनच त्या बाळावर संस्कार, म्हणजे तो घडण्याच्या काळापासूनच त्याच्यावर संस्कार केले किंवा करणं गरजेचं असतं, नाही का? आणि त्याचा नक्कीच आपल्याला चांगला फायदा दिसून येतो. बरं. फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रुपाली महाजन आपल्याशी बोलतायत दिल्लीहून. नमस्कार, बोला. हॅलो, हा मी रुपाली महाजन बोलते दिल्लीवरून. मॅडम, मी 2 मंथची प्रेग्नंट आहे आणि माझं 6th वीक मध्ये अल्ट्रासाऊंड झालं होतं. तर त्याच्यात माझी प्रेग्नन्सी 5 वीकची ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेट दाखवत होते. आणि मग बीटा HCG केल्यावर त्याच्यामध्ये ग्रो झाला हॉर्मोन, पण त्याची लेवल फक्त जसं 33,000 होती, मग 2 दिवसांनी 43,000 दाखवली. तो एवढा नाही वाढला जेवढा वाढला पाहिजे होता, पण वाढला. म्हणून त्यांनी मला TVS सांगितलं की TVS मध्ये नॉर्मल आलं.
पण मग मला हे विचारायचं आहे की ती माझं नॉर्मल का नाही वाढत आहे आणि ह्याच्यावर मी काय केलं पाहिजे. धन्यवाद. गर्भावस्थेतलाच त्यांचा प्रश्न आहे, त्या 2 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत, मग अशा वेळेला तुम्ही काय सल्ला द्याल त्याला? काय आता खरं बीटा एस्ट्रोजन हा हार्मोनचा प्रश्न आहे, पण तरी सुद्धा आपण आहारामधनं जास्त फळं वगैरे खावीत, की त्याच्यामधनं सुद्धा आपलं म्हणजे शरीर चांगलं राहील. आणि त्याच्यावरचे हार्मोनल इंजेक्शन्स वगैरे असतात की ते स्त्रीरोग तज्ज्ञांना त्यांनी विचारून त्यांच्याशी कन्सल्ट करून हा म्हणजे याच्यावर काय समस्याचा उपाय त्यांनी शोधला पाहिजे. आता तुम्ही जसं म्हणालात की गर्भधारणा करण्यापूर्वीच 3 महिने समजा जर गर्भसंस्काराला सुरुवात केली तर ते खऱ्या अर्थाने गर्भसंस्कार आपण म्हणू शकतो. पण समजा काही कारणास्तव ते 3 महिन्यापूर्वीचं गर्भसंस्कार करता नाही आले आणि गर्भधारणा झालेली आहे, मग अशा वेळेला नेमकं गर्भसंस्कार कधीपासून सुरुवात करायचं? आता समजा आपल्याला कळलं की पाळी चुकली आपली आणि आता प्रेग्नन्सी राहिली आहे की नाही हे कन्फर्म करायला डॉक्टरांकडे पाळी चुकल्यानंतर एक 10 दिवसात तरी जायला हवं. बऱ्याच वेळेला मी महिला बघते की 2-2, 3-3 महिने घरी राहतात आणि मग काही त्रासच होत नव्हता मॅडम म्हणून मग आम्ही आलोच नाही. पण मग जी काही बाळाची आता बाळाला 1.5 महिन्यामध्ये बाळाचे हृदयाचे ठोके आपल्याला दिसायला लागतात 6 आठवड्यांमध्ये. तर मग सगळं तुम्ही बाळ जे काही तुम्ही बोलताय घरामध्ये जे काही तुम्ही दिवसभर आचरण करता जे वागताय ते सगळं बाळाला समजतं. मेंदूची वाढ एक 3 महिन्यापर्यंत पूर्ण होते. मग आपल्याला जर बाळ बुद्धिमान करायचंय, हुशार करायचं, तेजस्वी करायचं तर आपल्याला हे ट्रीटमेंट लगेचच सुरू करायला पाहिजे. तर जर पाळी चुकली असेल तर तुम्ही एक विदिन जितके लवकर तुम्हाला डॉक्टरांकडे जाता येईल तेवढं लवकर जावं. साधारणतः एक 10 दिवसात तरी जायला पाहिजे. टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की लगेचच पुढची ट्रीटमेंट चालू करायला हवी. आणि त्याच्याबरोबर नुसतंच गोळ्या औषध अशी ट्रीटमेंट न घेता अगदी बारीक प्रश्न आपण डॉक्टरांना विचारायला पाहिजे की मी आहार काय घेतला पाहिजे, ह्याच्यामध्ये योगासनं कोणती कोणती करू. आणि नसल डॉक्टरांना वेळ किंवा तेवढा जर वेळेचा अभाव असेल तर तुम्ही गर्भसंस्कार वर्गाचा क्लास लावला पाहिजे की त्यातनं तुम्हाला हे सगळं मार्गदर्शन मिळेल की आहार कसा घ्यावा. आता आयुर्वेदिक दृष्टिकोन आहाराचा वेगळा आहे, आधुनिक दृष्टिकोन वेगळा आहे. आपल्याला दोघांचं तारतम्य बाळगूनही आहार घेऊ शकतो. बरेचसे पदार्थ असे आहे, कोहळा हा आपण खूप खाणं गरजेचं आहे की बाळाच्या सप्तधातूंचं पोषण चांगलं होण्यासाठी कोहळा खाणं गरजेचं असतं आपल्याला गरोदरपणामध्ये. काही पदार्थ चांगली खावीत, काही जरा कमी खायला पाहिजे. तर समजा पपई आहे, केळी आहेत की हे पदार्थ कमी खावेत गर्भावस्थेत. मेथीची भाजी सुद्धा कमी खाल्ली पाहिजे कारण की त्याने गर्भाशयाचं आकुंचन होत असतं. बरं. आणि मग बाळाच्या वाढीवर नकळत परिणाम होऊ शकतो. हे आयुर्वेद दृष्टिकोन आहे हा. तर मग आपण काय करायला पाहिजे? ठीक आहे, मग आयुर्वेदाने टाळायला सांगितलंय ना आणि आधुनिक शास्त्र म्हणतं की खा, तर मग दोघांचं मग खूप प्रमाणात नका खाऊ, थोडंसं खा कधीतरी क्वचित, कारण त्याच्यामधनं आपल्याला अ, ब हेही जीवनसत्व मिळतात. परंतु यांचा अतिरेक किती घ्यावा आणि काय नाही घेऊ ह्याच्यासाठी सल्ला परफेक्ट घेण्यासाठी आपलं प्रकृती परीक्षण पण करूनही आपण डॉक्टरांकडून आहार ठरवू शकतो. त्यासाठी वैद्यांचा सल्ला नक्कीच उपयोगी पडतो. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की गर्भधारणा झाल्यानंतर म्हणजे आपल्याला लक्षात आल्यानंतर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलंच आहे, जेणेकरून आपण उत्तम आहार विहार व्यवस्थित घेऊ शकतो. पण या सगळ्यामध्ये जसं मगाशी पण आपण म्हटलं की कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची असते नाही का. म्हणजे उगीच वादविवाद तिच्या समोर टाळणं गरजेचं असतं कारण का मेंदूचा विकास बाळाचा 3 महिन्यापर्यंत होत असतो. मग या सगळ्याचा परिणाम म्हणजे समजा खरंच आता घरात वादविवाद होत असतील, त्या नवरा बायकोमध्येच प्रॉब्लेम होत असतील तर मग या सगळ्याचा बाळावर परिणाम नक्कीच होत असेल नाही? हो, आता हे सिद्ध झालेलं आहे की बाळ सगळं ऐकतं. तुम्ही जे काही दिवसभरामध्ये पती पत्नीमध्ये काही संवाद होत असेल किंवा घरातल्यांबद्दल काही संवाद होत असेल आणि तो जर नकारात्मक दृष्टिकोनातून होत असेल तर बाळ आतल्यात घाबरतं सुद्धा, बिथरतं आणि हे आईला त्या संवेदना जाणवतात सुद्धा. किंवा आपण सोनोग्राफी मार्फत सुद्धा ह्या संवेदना आपण टिपू शकतो. बरं. हो, की समजा फार आरडाओरडा झालाय किंवा एखादा भयानक पिक्चर आईने बघितला तरी आतल्यात बाळ घाबरतं आणि कितीतरी वेळा त्याचा गर्भपात होतो. ही उदाहरणं आम्ही पण बघतो. तर हे सहसा टाळावं. आणि आता समजा काही अशा अवस्था असतात की आपण घराची परिस्थिती बदलूच शकत नाही. एक्झॅक्टली, बरोबर आहे. मग ते ऍक्सेप्ट करा ना की देवाला एकच मागायचं की जे मी बदलू शकत नाही ते मला स्वीकार करण्याची ताकद माझ्यामध्ये दे, जे मी बदलू शकते ते बदलण्याची शक्ती मला दे. म्हणजे जे नाही बदलू शकत आपण त्याच्यावर आपण जास्त विचार करून आपला मानसिक त्रास का वाढवायचा. आणि त्याकरता तुम्ही मधुर संगीत ऐका,
त्यातनं तुमचं टेन्शन तुम्ही कमी करू शकता. चांगल्या विचारांची पुस्तकं वाचा. स्वामी विवेकानंदांचं पुस्तक जर आपण वाचलं तर नक्कीच बाळाचे पण आचार विचार तसे होऊ शकतात. आणि बाळाचे आचार विचार चांगले करण्यासाठी आधी आपलं मन बदलावं लागेल. आपल्याला आपल्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी आपण चांगल्या लोकांच्या संपर्कात राहायला पाहिजे. ज्या लोकांशी संपर्क करायला आपल्याला आवडतो किंवा मैत्रिणीशी बोलायला आवडतं, आपल्या भावाशी बहिणीशी कोणी असेल की त्यांच्या संपर्कात आपल्या आईजवळ राहायला आपल्याला जास्त आवडत असेल तर ह्या काळात नक्कीच राहावं. आणि या सगळ्यामध्ये तिच्या नवऱ्याने तिला साथ देणं गरजेचं असतं. नवऱ्याने आणि सासू सासऱ्यांनी पण. आता ग्रामीण भागात अजूनही एकत्र कुटुंब पद्धती आहे. आता समजा शहरामध्ये आहे पण ग्रामीण भागात अजूनही राहतात. तर उगाच एकमेकांमधले हेवे दावे काढण्यापेक्षा, कारण ह्याचे परिणाम नक्कीच होतात. घरातल्या स्ट्रेसफुल लाईफमुळं तिचा रक्तदाब वगैरे वाढू शकतो, ताणतणावाने लवकर डिलिव्हरी होण्याचे चान्सेस वाढतात. आणि मग आयुष्यभर अपंग बाळ सांभाळण्यापेक्षा आपण जर तिला सपोर्ट केला, आधार दिला तर चांगलं पूर्ण दिवसांचं परिपूर्ण 9 महिन्यांचं हेल्दी बाळ जन्माला येऊ शकतं. आणि हे जरी तिच्या पोटात वाढत असेल तर ते संपूर्ण कुटुंबाचा वंशच असतो. मुलगा असू द्या मुलगीही आजकाल वंशाचा दिवा आहे. त्यामुळे जे काही बाळ आहे ते आपलं चांगलं वाढलं पाहिजे असा हा घरातल्यांनी प्रत्येकाने विचार करावा. ती काळाची गरज झालेली आहे. अगदी. आणि म्हणजे तेच तर स्त्रीनेच फक्त आपण बाळ वाढवतोय म्हणून आपल्या मनाचा तजेला टिकवण्यासाठी एकंदरीतच तिच्या घरच्यांनी सपोर्ट देणं फार गरजेचं. बऱ्याच घरांमध्ये म्हणजे सून आहे मग तिला खाण्या म्हणजे हे ग्रामीण भागात अजूनही आहे की मग कशाला तिला एवढं खायला द्यायचं, मग आपण बाळाला खायला घालूयात बाळ झाल्यानंतर, असाही अजूनही विचार केला जातो. तर हे कुठेतरी बदला आता. हे तिच्या पोटामध्ये तुमच्याच घराण्याचं बाळ वाढतंय आणि तिला जर तुम्ही चांगलं खायला घातलं तर नक्कीच तुम्हालाच पुढे बाळाचे प्रॉब्लेम कमी फेस करावे लागतील. आणि पुन्हा बाळाचे प्रॉब्लेम झाल्यानंतर सुद्धा आजकाल अशिक्षित कुटुंबामध्ये आईलाच दोष दिला जातो. तर तिला घरगुती सकस आहार कसा दिला जाईल आणि एक फ्रेंडली मैत्रीपूर्ण वातावरण घरामध्ये असू द्या. हेवे दावे कमी करून. आणि नकळत ती मुलगी घरामध्ये नवीन असते तर तिला जास्तीत जास्त आधार कसा देता येईल. भले ती पण चुकत असेल मी म्हणत नाही, पण जर त्या काळामध्ये मला असं वाटतं की गरोदरपणामध्ये जर एखाद्या घरातल्या सासूबाई जावेची किंवा नंदेची आपल्याला जर मदत झाली तर ती महिला आयुष्यभर ते लक्षात ठेवते की मला यांनी ह्या काळामध्ये सपोर्ट केला होता. त्याच्यामध्ये आयुष्यभर तुमचे रिलेशन्स पण नातेसंबंध चांगले राहू शकतात घरामध्ये. म्हणजे जे पूर्वीचे काही हेवे दावे आहेत ते विसरून तिला भावनिक आधार देणं ही खरं तर गरज आहे. आणि याच्यावरच काम होत नाही आपल्या भारत देशामध्ये. ही शोकांतिका आहे की फक्त कॅल्शियमच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि रक्तवाढीच्या गोळ्या खाऊ घातल्या म्हणजे तिचं आरोग्य सुधारलं असं नाहीये. तर तिचं आरोग्य भरपूर मानसिक तिच्या आरोग्यावर पण अवलंबून आहे. म्हणजे फक्त डॉक्टरकडे जाऊन आपलं कर्तव्य करण्यापेक्षा भावनिक आधार देऊन आपलं कर्तव्य जास्त जपणं गरजेचं आहे. आणि आजच्या ह्याच्यातनं हे साध्य झालं तरी खूप झालं आपल्या. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. कोमल खुराणा आपल्याशी बोलतायत अहमदनगरहून. नमस्कार, बोला. मला विचारायचे होते की माझं फर्स्ट चाइल्ड 4 वर्षाचं आहे. मी आता सेकंड प्लॅन करते बट मला फर्स्ट बीपीचा प्रॉब्लेम होता. माझा वेटही खूप आहे तर मी सेकंड करू शकते का? त्यांचा पहिला मुलगा 4 वर्षाचा आहे आणि आता वजन वाढलेलं आहे पण त्यांना दुसरा चान्स घ्यायचा. पहिल्या याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेले आहेत त्यांना, बीपीचा त्रास झाला होता. तर कोमलताई मी आधी सांगेल की तुम्हाला जर दुसरी गर्भधारणा राहू द्यायची असेल तर बऱ्याच वेळा आपलं वजन वाढलेलं असेल तर बीपीचा त्रास परत होऊ शकतो आपल्याला. तर पहिली म्हणजे दुसरी गर्भधारणा प्लॅन करण्याच्या आधी तुमचं वजन तुम्ही कमी करा आणि वजन कमी करून नंतर खरंच पंचकर्मातून बीजशुद्धी वगैरे करून त्यातनंही तुमचं वजन अजूनच कमी होईल. आणि खरोखरच एक हेल्दी बाळाचं प्लॅनिंग तुम्ही नंतर करू शकता. म्हणजे तुमचा बीपी वाढणार नाही नंतर. डॉक्टरांकडनं जर तुम्ही व्यवस्थित आहाराचं मार्गदर्शन घेतलं, पंचकर्माचं मार्गदर्शन घेतलं, व्यायामाचं घेतलं, हे सगळं तुम्ही आधी 3 महिने व्यवस्थित नियोजन करून सगळं कमी प्लॅनिंग करून वजन कमी करा आणि मग त्यानंतर नियोजनपूर्वक गर्भधारणा राहू द्या. मग त्याच्यामध्ये तुम्ही गर्भाधान विधी वगैरे ह्या सगळ्या गर्भसंस्काराच्या प्रोसिजर तुम्ही करू शकता की तो आयुर्वेदातला फार मोठा संस्कार आहे गर्भाधान विधी. म्हणजे मला वाटतं आता गर्भधारणा होण्यापूर्वीच 3 महिन्याचा तुम्ही जे गर्भसंस्कार सांगितले त्याचा त्या नक्कीच फायदा घेऊ शकतात. फक्त वजन हा एक जो महत्वाचा मुद्दा आहे तो आटोक्यात आणला पाहिजे त्यांनी, नाही का? आता तुम्ही जसं म्हणालात की बाळाच्या मेंदूची वाढ ही 3 महिन्यांपर्यंत होत असते आणि जे आई करत असते किंवा त्याच्या घरचे जे चाललेलं असतं ते सगळं ते बाळ ऐकत असतं आणि त्यानुसार ते रिॲक्ट होत असतं. मग अशा वेळेला फक्त बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे का गर्भावस्थेत असतानाच बाळाशी संवाद साधणं गरजेचं आहे? नक्कीच स्वप्ना, हा खूप छान प्रश्न आहे.
खरंच बाळाशी आपण जेव्हा बाळ गर्भावस्थेत आहे त्यावेळेसच त्याशी संवाद साधायला पाहिजे आणि तो खूप गरजेचा आहे. आता एखादा म्हणाल की काय आता बाळ पोटात आहे, आम्हाला दिवसभर काम असतं आणि मॅडम काय मध्येच सांगतात संवाद साधा. पण आपण एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलतो तेव्हा फोनवर आपल्याला ती समोरची व्यक्ती दिसते का, नाही दिसत, तरी आपण अगदी मन लावून बोलतो. तसंच पोटातलं बाळही आपलं सगळं ऐकतंय, म्हणून मग त्याच्याशी पण संवाद साधला पाहिजे. आणि जर घरातल्या व्यक्तींनी म्हणजे आता बाळाचे भावी माता पिता म्हणजे आता आई तर साधते पण वडिलांनी सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. एक ठराविक वेळ दिवसातली ठरवून जर आई वडिलांनी संवाद बाळाशी साधला तर डिलिव्हरी नंतर बाळ आईला तर लगेचच ओळखतं. आई आणि बाळाचं जन्मजन्मांतरीचं नातं आहे, पण वडिलांचाही आवाज ते चांगला ओळखतं आणि पुढच्या काळामध्ये वडील आणि बाळामध्ये कधीच हेवेदावे होत नाही. खूप छान नातं या कारणामुळे निर्माण ह्या होऊ शकतं कारणामध्ये का? आणि त्यांचे अगदी मैत्रीपूर्ण संबंध पुढच्याही आयुष्यामध्ये राहू शकतात. नाहीतर जर वडील आईशी चांगलं वागत नसतील, चांगल्या दृष्टिकोनातून जर बघत नसेल किंवा तिला कुठला मानसिक त्रास होत असेल तर पुढे चालून ते बाळाचे आणि वडिलांचे रिलेशन्स पण चांगले राहत नाही. हे सिद्ध झालेलं आहे आता आणि हे मी माझ्या सगळ्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. बरं, म्हणजे एकंदरीतच फक्त आईने नाही तर वडिलांनी सुद्धा म्हणजे दोघांनी मिळून बाळाशी संवाद साधावा आणि त्यासाठी विशिष्ट क्रिया आपण पुस्तकात दिली की नेमका बाळाशी संवाद कसा साधावा, बाळाशी आपण काय काय बोललं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे. आणि अगदी 5 मिनिटं लागतात ह्या प्रक्रियेला, पण दिवसभरात आपण 5 मिनिटं काढण्यास काहीच हरकत नाही. जर आपल्याला त्याचे पुढे चांगले फायदे मिळणार असतील तर आपण नक्कीच त्याचं आणि आनंदाने पाहुण्याचं स्वागत करावं आपण. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. कविता आपल्याशी बोलतात यवतमाळहून. नमस्कार, बोला. हॅलो. हा नमस्कार. हा मॅडम, मला असं म्हणायचं आहे की आधी गर्भसंस्कार तुम्ही जेव्हा आता ऐकत आहे का मला असं वाटत आहे की मी आधी करायला पाहिजे होतं. आणि माझी मुलगी 2 वर्षाची आहे आणि मला जर समजा आता असं वाटत आहे की माझं मुलांनी पण चांगलं हुशार असावं, चांगलं म्हणजे पुढे डेव्हलप व्हावं, त्याच्यासाठी काय करावं लागेल? आता 2 वर्षाची आहे ती. आधी मी काही केलेलं नाही, घरात तसं वातावरण नव्हतं, मी एकटीच राहत होती तेव्हा. मला वाटतं आपली चर्चा फलित आहे. गर्भधारण आता म्हणजे नेक्स्ट टाइम नक्कीच प्रेग्नंट गर्भावस्था धारण करण्यापूर्वीच ते गर्भसंस्कार करतील, पण अगोदरच्या मुलासाठी त्यांनी केलेलं नाहीये आणि आता 2 वर्षाची त्यांची मुलगी आहे. बाळाशी तुम्ही छान छान बाळाला गोष्टी सांगू शकता त्या 2 वर्षाच्या मुलीला की ज्यातनं ती एखादी चांगली प्रेरणा घेऊ शकते. तिला छान बडबड गीतं, मधुर संगीत की त्याच्यातनं तिची कलात्मकता वाढू शकते. तिला एखादा ड्रॉइंग, कला, छंद, एखादा कागद दिला त्याच्यावर तिला रेखाटायला लावलं, म्हणजे कल्पकता जर वापरली, विविध तिला गाणे ऐकवली. आता छान आपल्या व्हिडिओवर पण बघायला मिळतात गाणी, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. परत रामरक्षा, सरस्वती मंत्र, रामरक्षातनंही बाळाची बुद्धी चांगली वाढते. अथर्व शीर्ष गणपतीचं, गणपती ही देवता आहे, सरस्वती, हे जर तुम्ही मंत्रोपचार पण जर केले तर त्याचाही मुलीला चांगला फायदा होईल. संस्कृतचे तिचे शब्द पण चांगले उच्चारू शकेल. मुलं चौकस होण्यासाठी कृतीतून त्यांना शिकवलेलं जास्त चांगलं. दिवस तिचा कसा प्लॅनिंग छान छान, तिचा वेळ चांगला जाईल. वेगवेगळ्या कला, तिला अगदी बोर झालं लगेच दुसरं असं, मग तिला तर वेळ दिला आईने, तुम्ही जर चांगला वेळ दिला तर बाळ नक्कीच चांगलं घडेल. जसं तुम्ही म्हणालात की बाळाशी संवाद साधणं, तो या रीतीने सुद्धा आपण संवाद साधू शकतो, नाही का? आता आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे नैसर्गिक प्रसूती होत नाही. मग अशा वेळेला नेमकं काय करावं? कारण का गर्भसंस्काराचं तर तुम्ही सांगितलेलंच आहे की व्यायामही त्याच्यातून होतात. कारण आजकाल असंही आहे की गर्भसंस्कार म्हणजे फक्त मंत्रोपचार, तर तसं नाहीये. तर एकंदरीत व्यायाम, योगासनं यांचा सुद्धा उपयोग गर्भसंस्कारात केला जातो. मग नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी आणखीन कोणकोणते उपाय केले गेले पाहिजेत? नैसर्गिक गर्भसंस्काराचा मूळ हेतू हा पण आहे की आईचंही आरोग्य चांगलं राहावं. तर नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी तिला म्हणजे कटिभागी, नंतर मांड्या, पाय किंवा कमरेला वातशामक तेलाचा तिने मसाज करावा हलक्या हाताने. त्याचबरोबर 20 ml चा मात्रा बस्ती जर तिने 9व्या महिन्यामध्ये घेतला वातशामक तेलाचा एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडनं, तर तिच्या ह्या सगळ्या अवयवांमध्ये लवचिकता निर्माण होते आणि अपानवायूचं कार्य चांगलं राहायला पाहिजे आयुर्वेदामध्ये, की त्याच्यामुळे जर अपानवायू योग्य असेल, प्राकृत असेल तर डिलिव्हरी सुखरूप होते. मग अपानवायूला प्राकृत गती मिळण्यासाठी हा मात्रा बस्ती घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी 9व्या महिन्यामध्ये वाकून झाडणं, फरशी पुसणं, की जे बाळ आहे ते बाळाचं डोकं कटिभागी म्हणजे खाली सरकायला मदत होते. साधारणतः एक 9व्याचे 10 दिवस जर वर झाले तर त्यानंतर ही सगळी कामं तिने बिनधास्त करायला काहीच हरकत नाहीये. पहिल्या काळामध्ये ही सगळी कामं महिला घरी करत होती आणि त्यामुळे तिची डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी मदत होत होती. आत्ताच्या काळामध्ये सिझेरियनचं कारण हेच आहे की महिलांचं काम कमी झालेलं आहे, यंत्रांच्या साहाय्याने जास्तीत जास्त ती अवलंबून झालेली आहे.
त्यामुळे वजन वाढतं, बीपी वाढतो आणि मग ह्या समस्येला सामोरं म्हणजे जावं आपण लागतं. आतापर्यंत जे म्हटलं की स्त्रीच्या आयुष्यातले 3 महत्वाचे टप्पे, मातृत्वाचा टप्पा महत्वाचा आहेच, कारण का त्यानंतर एक छान बाळ जन्माला येणार असतं, मुलगी वयात येत असतानाचा टप्पा आणि 40 नंतरचा टप्पा. या सगळ्यात महत्वाचं हेच असतं की व्यायाम करणं, योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि आपला आहार आणि विहार उत्तम ठेवणं, नाही का? मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे अतिशय मनापासून धन्यवाद. धन्यवाद.